नको मना गुंतू माया जाळे, नको नको मना गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशेचा चौधरी, अनेक सोयरे भली भली, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. विठाला समचरण सरोजम चांद्रनीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनम मंडनानं तरुण, तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलास, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा आत्मरूप गणेश स्मरणा, होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री शरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी. आता आता कृपा भांडवल सोडी, बरे माझे मतीची पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. आता हृदय आपले चौफाळून यावले, वरी बैसव पाऊले सद्गुरुचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवनी बावन, अदत्र जननी देवाचिया. हे दुःखभंजन भारत नंदन, सुनलो लोकाभिरामं रणंगधीरं राजवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणातरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजवानरहितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय गावे केला वास
त्याशी नसावे उदास सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा नको नको मना गुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप प्रसूत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी ज्यांना ये लोकीचा निरोप घेऊन आज 1 वर्ष झालं असे आपल्या गावातील पुरकर परिवारातील कैलासवासी हरिभाऊ पुंजाजी पुरकर यांच्या सेवेसाठी त्यांच्या शोकाकुर परिवाराच्या सेवेसाठी कार्यक्रमास उपस्थित सर्व श्रोतृवर्ग आदी करून सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदी जगद्गुरू श्री संत तुकोबराय यांचा मानवी मनाला उपदेश करणारा प्रासंगिक चिंतनीय गोड 4 चरणाचा अभंग विठाला विठाला या ठिकाणी आपणा सर्वांना एकत्रित येण्याचं कार्यक्रमाचं प्रयोजन किम निमित्ताने आहे सर्वांना माहीत आहे, परंतु सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे। या ठिकाणी बाबांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष झालं, बोलत चला किती दिवस झाले, 1 वर्ष झाले आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे। कोणी प्रथम पुण्यस्मरण म्हणतं, कोणी आत्ममुक्ती दिन म्हणतं आणि कोणी वर्षश्राद्ध म्हणतं। तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहे। परंतु या ठिकाणी यत श्रद्धेनं क्रियते श्राद्ध, हा श्रद्धेनं केलेली क्रिया म्हणजे श्राद्ध आहे। मग ती कुठल्याही प्रकारची क्रिया, ती कीर्तन असो, प्रवचन असो, अन्नदान असो, ज्ञानदान असो, आदी करून काही असो। या ठिकाणी बाबांच्या जाण्याच्या पश्चात बाबांच्या 2 मुली, 2 मुलं, नातू पंतू आदी करून परिवार आहे आणि या परिवाराने बाबांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ज्या बापाने आपल्यासाठी हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस झटला आणि शेवट असणारी जी मायापुंज आहे ती सर्व त्या मुलांच्या स्वाधीन करून आणि या लोकीचा निरोप घेतला, त्या बापाचे या परिवारावरती अनानुबंध ऋणानुबंध आहेत आणि त्या ऋणातून मुक्ती होण्याचा हा एकमेव सुलभ असा उपाय आहे आणि त्या माध्यमातून या सेवेचं नियोजन आहे। या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन या सेवेचं त्यांनी केलं आहे बघा। या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गावोगावून या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित आहेत। त्या ठिकाणी सुंदर ज्यांची बोल आहे, पखवाजाची थाप आहे, असे आमचे हरिभक्तपरायण सचिन महाराज कोटमगावकर हे उपस्थित आहे। एकदा त्यांच्यासाठी टाळ्याचा वाजवा वा। त्यानंतर या कार्यक्रमासाठी रागरागिनी गायन गंधर्व हरिभक्तपरायण आमचे संदीप महाराज पेंढारी आणि सोपान महाराज वडाळेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता सुद्धा वा। त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन ज्यांनी योग्य व्यवस्थित पद्धतीनं केलं असे आमचे हरिभक्तपरायण परमस्नेह परमादरणीय गोकुळ महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी, कारण बघा स्मशानभूमी नसलेलं गाव सापडेल पण मारुतीरायाचं मंदिर नसलेलं गाव सापडणार, जिथं मारुती तिथं विजय, ते हनुमंतराय साक्षात आपल्या कीर्तन कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे
या ठिकाणी आवारे माऊली त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यानंतर सुंदर असे आपले चोपदार बाबा, नंतर आमच्याच बरोबर आलेले आमचे हरिभक्त परायण बाबूराव महाराज शिंदे विनेकरी नारदासारखे नारायण नारायण ते उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर हा कीर्तन सेवेचा योग मला ज्यांच्यामुळं मिळाला असे आमचे परमस्नेह परम आदरणीय रावसाहेब महाराज शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा वगैरे. तसेच आमचे शिष्टमौले दादा एकच नंबर काम आहे बरं का, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाहू द्या. आणि तसंच आपल्या ह्या कार्यक्रमाचं ध्वनी प्रक्षेपण, हा कार्यक्रम छोटेसं गाव आहे पण हे गाव कसं आहे, कुठं आहे, काय आहे, या गावातील लोक कीर्तनामध्ये कसे बसतात, कसे भजन करतात, याचं सर्व प्रक्षेपण करण्याचं काम जे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आमचे वैभव महाराज खांगळ आणि मराठी वक्ता यूट्यूब चॅनल यांचे एक वेळा जोरात टाळ्या वाजून स्वागत करा. या ठिकाणी बघा, कीर्तन म्हटलं का हे एकट्याचं काम नाही, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी ऐका. आणि म्हणून याच न्यायाने या ठिकाणी या सेवेचं सुंदर असं आयोजन नियोजन आहे. या ठिकाणी आपल्याकडं फार वेळ शिल्लक नाही, आणि नाहीतरी तुम्ही म्हणाल वेळ आहे तरी कोणाकडं. माझं नाही तुकोबाराय म्हणतात, जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे नाही त्याशी. हा, लोकांकडे सध्या पहा तुम्ही सर्व, फक्त वेळ नाही, काय नाही. आपण म्हणलं ना महाराज फक्त वेळ नाही, ऐका, वेळ कमी, परंतु एकच तास आपल्याकडे शिल्लक आहे. 11:30 वाजले, 12:30ला आपल्याला थांबायचं आहे. परंतु थोडं पण गोड, 1 तास उरला खटवंगरायासी कैसे भाग्यदाशा प्राप्त झाली. बस थोड्या वेळामध्ये आपण चिंतन करणारे दादा. फक्त एकच विनंती, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने भजन विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ऐका, या ठिकाणी श्राद्ध 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 म्हणजे काय, श्राद्ध कधी करावं, कसं करावं, कोणी करावं, केलं तर फायदा काय, नाही केलं तर नुकसान काय, आधी करून गोष्टीचं आपण चिंतन करणारे. फक्त शांतता राखा. आता पहिला प्रश्न असा आहे, श्राद्ध श्राद्ध हे कधी करावं, जरा सर्वांगाचे कान करून ऐका. श्राद्ध हे कधी करावं, ज्ञानेश्वरीचं 17वा अध्याय ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि सोमसूर्याधिग्रहणे येऊन करती पारावणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ऐका, कधी करावं मग, आई किंवा वडील ज्या तिथीला स्वर्गवास झाला असेल त्यांना ती तिथी ग्राह्य धरायची, आणि परिपूर्ण 12व्या तिथीला काय करायचं, श्राद्ध करायचं. चला, नंबर 2, आता कधी गेला हे माहीत नाही, जरा बारीक ऐका, सांगून जातो. काय मनुष्य तो कधी वारला हे माहीत नाही, फक्त अमुक महिन्यामध्ये वारला, महिनाच माहिती आहे, तिथी माहीत नाही. मग त्या वेळेला त्याचं श्राद्ध कधी करायचं, त्या महिन्याच्या अमावस्याला करायचं. बरं का, झालं. आता ऐका, जर समजा वर्ष माहीत नाही, महिना माहीत नाही, आणि कधीतरी माहीत पडलं आपल्या घरातला कोणीतरी एखादा वारला, त्याचं श्राद्ध करायचं, मग कधी करायचं. जर महिना माहीत नाही, तिथी माहीत नाही, तर माघ किंवा फाल्गुन अमावस्याला त्याचं श्राद्ध करायचं. त्याच्याही पुढं जर समजा 4-2 वर्ष झालं एखादी व्यक्ती घरातून गेली, 4-2 वर्षानंतर आपल्याला निरोप आला की अरे तो तर वारला, इकडं लक्ष द्या, तो तर वारला. मग जेव्हा तो वारल्याची बातमी आपल्या कानावर येईल त्या तिथीला त्याचं श्राद्ध करा. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. ऐका, इकडे लक्ष. त्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये 2 गोष्टीला फार महत्व आहे. जरा इकडे सर्वांगाचे कान करा दादा, ऐका. 2 गोष्टी कोणत्या, एक आहे मनुष्याची जन्मवेळ
आणि मनुष्याच्या मृत्यूची वेळ किती वेळ सांगितल्या? बोलत चला, किती सांगितल्या? 2. जन्माची वेळ, जन्माला येताना येणारं मूल कोणत्या योगावर जन्माला आलं, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलं, कोणत्या मुहूर्तावर जन्माला आलं, त्याच्यावर त्याचं आयुष्य भविष्य अवलंबून आहे. बरोबर आहे? आता बघा, तसं मृत्यूचा काळ, मृत्यू होताना आता एखादा मनुष्य वारला की आपण कुणाकडे जातो? ब्राह्मणाकडं. त्याची मृत्यूची वेळ बघतो. बघा आता याच्यामध्ये पंचक योग घातक सांगितला. प्रत्येक नक्षत्र महिन्यामध्ये धनिष्ठा ते रेवती 5 दिवसाचा पर्वकाळ याला पंचक म्हणतात. आणि या पंचकमध्ये जो मनुष्य वारला की त्याच्या पश्चात शास्त्र सांगतं का, नक्षत्रा माझी पंचक, मृताशी अति दुर्गतीदायक, सकळ कुळाशी घातक, आयशी अगंब्य बोलिले. गरुड पुराण पहा तुम्ही. मग घातक आहे त्यासाठी विधी आहे. बरं, त्रिपाद योग सांगितला त्याचा विधी आहे, आणि अतिगंड योग सांगितला त्याचा विधी आहे. आता जरा बारीक आहे. त्याच्याही पलीकडं गेलेल्या व्यक्तीच्या श्रद्धा कर्मामध्ये येणारा काळ कसा याच्यावरती त्या जीवाची गती आणि सद्गती अवलंबून असते. बाबांचा योग इतका पवित्र आहे, मला एवढ्यासाठी सांगायचं आहे. बाबांचा योग एवढा पवित्र आहे की बाबा खरोखर भाग्यवान समजावे लागते. बाबांनी इथून उभ्या आयुष्यामध्ये हयात असताना बाबांनी भक्ती केली की नाही मला माहीत नाही, पण एक असं आहे की बाबांच्या जाता जाता शेवटच्या तिथीला पवित्र अशा पर्व काळाचा स्पर्श होऊन गेला. विठाला विठाला विठाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल काय स्पर्श झाला? आज काय आहे? बोलत चला जोरात. काय आहे? द्वादशी. आता ऐका, गेलेल्या मनुष्याच्या वर्ष श्राद्धाचं 3 पर्वकाळ शास्त्राने सांगितले. एक सांगितलं एकादशी युक्त द्वादशी. काय सांगितली? एकादशी युक्त द्वादशी, चतुर्दशी युक्त पौर्णिमा, आणि तिसरं सांगितलं प्रतिपदा युक्त अमावस्या. किती योग झाले? 3 झाले. आता या तिन्ही योगापैकी आजचा एवढा मोठा पर्व काळ आहे की एकादशी युक्त द्वादशी. काय सुभाषितकार म्हणतात या ठिकाणी इतके पवित्र आहे, न अन्नोदक समदान, न गायत्र्या परमंत्र, न द्वादशी समतिथी. काय या ठिकाणी अन्नदानासारखं दान नाही, गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही, आईसारखं दैवत नाही, आणि द्वादशी सारखी तिथी नाही. विठाला विठाला विठाला. आणि अशा तिथीला ज्याचं कर्मकांड घडतं, पिंडदान घडतं, तो दुर्गतीला जातच नाही, तो सद्गतीला जातो. ज्ञानोबरायांचा पुरावा देतो, तो आधेचा दुराचारी तरे सर्वोत्तमचे अवधारे, जैसा बुडाला महापुरे न मरतू निघाला. ज्ञानोबराय म्हणतात कल्पना करा, न बुडता निघाला. कल्पना करा, एखादा जर समजा बुडला पण तो बुडणारा बुडत नाही, तो न मरता निघतो. छोटंसं उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, खुर्द बुद्रुक 2 गावं होते असे, मध्ये नदी. अचानक दुपारच्या वेळेला भरपूर पाऊस आला आणि नदी पात्र दुथडी व्हायला लागलं बरं का. आता वाहत असताना योगायोगाने अलीकडच्या गावचे लोक पलीकडे गेले होते, पलीकडच्या अलीकडे आले होते. सायंकाळची वेळ, प्रत्येकाला आपापल्या घराकडे जायची ओढ, परंतु नदीला पूर. प्रत्येक जण येणारे दोन्ही गावचे लोक दोन्ही थडीला उभे राहून आणि सारखी प्रतीक्षा करत होते, पुराचं पाणी कधी कमी होईल, आम्हाला गावाकडे जायला. या प्रतीक्षेमध्ये असताना तिथं माझ्यासारखा एक आघाव आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं का हो, काय का थांबलात? त्यांनी सांगितलं भाऊ, अरे आम्हाला गावाकडे जायचं, पण नदीला पाणी आहे ना, पूर कमी झाला तेव्हा आम्ही जाऊ. तो म्हटला मग त्यात काय अवघड आहे? काय होतं, पुरातनं जर पलीकडे गेलं, लोक म्हटले अरे नको, बुडून जाशील, वाहून जाशील, नवे नवे संपून जाशील. आता तो ऐका ना, आगाव ऐकत, बोला ना, आगाव ऐकत नाही महाराज. तो म्हणला नाही नाही, प्रयत्न वाळूचे कण रगडीत. आता कुठे प्रयत्न चालत नाही, पण ऐका. त्याने त्या नदी पात्रात पुरामध्ये जायला प्रवेश केला.
गोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी मानेला, लाट आली त्याला लोटलं, तो वाहिला बरं का. आता तो वाहिला पाहणाऱ्यांनी, बोला पटपट, तो वाहिला पाहणाऱ्यांनी पाहिला, पण त्याचं कर्म इतकं बलवत्तर. तर पलीकडच्या गावाला जायचं होतं ना, त्याला त्याच थोड्या 200-500 मीटरच्या अंतरावरती पुढं पलीकडच्या तीराला, त्या गावाकडच्या तीराला एक मोठं वडाचं झाड होतं असं. आणि वडाच्या झाडाला काय असतात, बोला, पारंब्या. आणि त्या पारंब्या त्या ठिकाणी त्या नदी पात्रामध्ये होत्या. आणि ऐका ना, आता हे जे वाहिलं पाहणाऱ्यांनी पाहिलं, आता हे वाद चाललं होतं पाण्यात. आता वाद गेल्यानंतर ते काही सरळ गेलं असेल का, बोला ना. वाहणारा कसं वाहत, घालीन लोटांगण वंदीने शरण उलटं पालटं. ऐका ना, ते असं वात जाता जाता योगायोगाने त्या पुरामध्ये असणाऱ्या त्या पारंब्या, एक पर्वकाळ रूपी पारंबी त्याच्या हाताला आली. कोणाच्या, बोला जोरात, वाहणाराच्या. ऐका, आता त्याने ती पारंबी धरली महाराजन. ते काय करील आता, पारंबीनं कुठं गेलं, फांदीवर गेलं. फांदीनं कुठं गेलं, बस स्टँडवर गेलं. बोला, कुठं गेलं, बुडाला उतरलं. आणि बुडाला उतरल्यानंतर त्याला त्या पलीकडच्याच गावाला जायचं होतं. ते उतरला आणि पलीकडच्या नदी तीराने पळत पळत बरोबर त्याच्या गावाकडे गेलं. आता जे लोक पलीकडं जाण्यासाठी वाट बघत होते आणि म्हणत होते, अरे बरं होतं रे, चांगलं होतं, असं ऐकायला पाहिजे होतं, उगाच वाहून गेलं, शोक करत होते. आता हे पलीकडनं तिथं गेलं आणि त्या शोक करणाऱ्या बाकीच्या मंडळीला म्हणे, जय अरे बरं आहे का. लोक म्हणले, अरे हा आपल्या डोळ्यात देखत व्हायला आणि हा कसा काय तिकडनं उगवला. माझा दृष्टांत संपला. अरे पर्वकाळ रूपी पारंबी ज्याच्या हाताला आली ना, तो कधी बुडत नाही. विठाला विठाला विठाला, या ठिकाणी बाबांचं भाग्य आहे. बाबांच्या 2 मुलींकडनं या ठिकाणी बाबांच्या नावानं पिंडदान होतंय. दादा ऐका, बाप त्याला म्हणतात. बस या ठिकाणी बापाला जी तळमळ आहे, बाप मुलासाठी अहोरात्र कष्ट करतो. आणि तो बाप काबाड कष्ट करतो, राब राब राब, किती राबतो, भयंकर राबतो दादा. वटामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जेजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणावाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाकर, लय अवघड हाय गड्या, उमा गया बापर, उमा गया बापर. अवघडे बाबा, बाप समजून घेणं अवघडे. आणि त्या बापाच्या प्रत्यर्थ पिंडदानाचं कर्म आहे. ऐका हो, यत श्रद्धेनं क्रियते श्रद्धा, हा श्रद्धेनं केलं जाणारं कर्म आणि याला श्राद्ध म्हणतात. हो, मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर शास्त्राने मनुष्य जीवावरती 16 संस्कार सांगितले. 16 पैकी 15 संस्कार आई वडील करतात आणि राहिलेला एक संस्कार त्या मुलाला करावा लागतो त्या मायबापासाठी. आणि त्याला म्हटलं जातं अंत्यसंस्कार. अंत्य म्हणजे शेवटचा आणि इष्ट म्हणजे यज्ञ. अंत्येष्टी कर्म आहे. शास्त्राने काही विविध प्रकारची कर्म सांगितली गेल्यानंतर या देहावरती. काही सांगितले आतुरकालित कर्म आणि काही सांगितले और्ध्वदेहिक कार्य. ऐका, आतुरकालित कर्मामध्ये आहे तोपर्यंत त्यांचं संगोपन करायचं आईवडिलांचं. ज्या वेळेस ते म्हातारपण स्थितीला ते प्राप्त होतील त्यावेळेस त्यांची व्यवस्था ठेवायची, अन्न पाणी चहा नाश्ता दवा पाणी काय असेल औषधं वगैरे. आणि ज्या वेळेला ते प्राण प्रसंगाच्या समयामध्ये असतील त्यावेळेला त्यांच्यासाठी विशिष्ट कर्म करायचं. जो मनुष्य मरणोत्तर स्थितीला प्राप्त झाला त्याला कोटच्या खाटेच्या खाली घ्यायचं.
कारण खाटेवरती जर मनुष्याचा जीव गेला तर तो अधोगतीला जातो, शास्त्र सांगतं. खाली घ्यायचं, त्याला गोंगडी घ्यायची, गोंगडीवरती त्याला ठेवायचं महाराज. हां, त्या ठिकाणी उत्तर दक्षिण त्याला झोपवायचं, त्या ठिकाणी पंचामृत टाकायचं, गोमित्र टाकायचं, शालिग्रामचं स्नान घालायचं, त्याला पाणी पाजायचं आणि त्याचा हात एखाद्या वस्तूला स्पर्श करून आणि ते दान द्यायचं. काय द्यायचं? देतात ना तुमच्याकडं. मरणस्थितीला मनुष्य प्राप्त झाला की मग पाठीमध्ये धान्य घेतात आणि म्हाताऱ्याचा हात लावून देतात आणि मग ते दान दिलं जातं. का द्यायचं? तर त्या जाणाऱ्या जीवाला यमयातनाचा त्रास होऊ नये. भगवान कृपेने, भगवान परमात्म्याने त्याला त्या ठिकाणी ऊर्ध्वगती प्राप्त करून द्यावी या इच्छेनं ते कर्म सांगितलं. पण गेल्यानंतर कर्म ऐका. जेव्हा त्या 3.5 हाताच्या कुडीतला जेव्हा प्राण जातो त्याला आपण मरण म्हणतो. ज्ञानोबारायांनी मरणाची व्याख्या केली. ज्ञानोबाराय म्हणतात मरण म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी मरणाची व्याख्या सांगितली. पाठीभोग क्षीणा पैसे, ते गेली याही न दिसे, ते तर गेला ऐसे बोबा तिगा, याचं नाव मरण आहे. आता मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याला काही म्हटलं तरी तो स्वीकार करत. आता एखादा मेला आणि त्याला म्हणलं ए भाऊ, अरे पेढा खातो का? बोला, खाईल का तो? पटपट बोलत चला. चहा पितो का? काय म्हणाल? नाश्ता करतो का? राम राम करतो का? नाही. 90 घेतो का? उठायला बसला महाराज. तो म्हणला द्या, म्हणला गोडभर. नाही का? काय ऐका, अरे भोगक्षीण अवस्था झाली ज्ञात. महाराज म्हणतात काय? परिमाळ गेली या ओस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा. ऐका मग ही जे या शरीरामध्ये ऐका 5 प्राण आहेत. किती प्राण? अपान, व्यान, उदान, समान. आपल्याला श्रद्धाकडे जायचं आहे. ऐका, 5 प्राण आहेत. आता हे पंचप्राण जे आहेत, सप्तचक्र आहेत. किती चक्र आहे? सप्तचक्र आहे. आपली वेळ, आपल्याकडे वेळ कमी आहे. या ठिकाणी 4 देह आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. 4 देह सांगितले. आता ऐका, ज्या वेळेस मरण स्थितीला मनुष्य प्राप्त होतो त्यावेळेस मरण स्थितीला प्राप्त झाल्यानंतर हळूहळू मरणाची स्थिती उलट आहे. कशी आहे? मरताना माणसाची स्थिती कशी असते? कुठून सुरू होते? पायाकडनं. कुठून सुरू होते? ऊर्ध्व मूल मध शाकम मश्वस्त प्रवरेम. ऐका, आता मरण स्थितीला प्रथम बघा, पाय सुचतात, पिवळसर पडतात, शरीराचा वास येतो, त्याला मृत्यूगंध म्हणतात. इथपर्यंत बरोबर आहे? चला, आता झाल्यानंतर हळूहळू महाराज त्याचं एक इंद्रिय रिटायर होतो. आता झाल्यानंतर कंठामध्ये उरतो तो फक्त प्राण आणि तो घेतो श्वास. कशाने? नाकाने, इडा आणि पिंगला. आता तो श्वास घेत हळूहळू सर्व जीव कुठपर्यंत येतो? इथपर्यंत येतो बरं का. आता इथपर्यंत जीव जेव्हा येतो का, आल्यानंतर हळूहळू नाकाने श्वास घ्यायचं त्याचं बंद होतं. काय होतं? मग तो तोंडाने श्वास घ्यायला लागतो. त्याला आपण काय म्हणतो? घराडकं. आता तोंडाने श्वास घेतो आणि तोंडाने श्वास घेताना जायच्या वेळेत तो जोरात मुलांना सांगतो, ए मुलांनो येतो आता मी, असं म्हणतो का? काहीच म्हणत नाही. नाही का? तो त्या मान टाकतो आणि जातो. आहे का? आता त्याला घेण्यासाठी 2 जण येतात. किती येतात? 2 असतात बघा. तुम्ही ऐकून असेल, एखादं मरणारा म्हातारं यमदूतांना पाहून घाबरतं. ते म्हणतं बघा पहिले समोर आले, 2 आहेत, मला बोला. 2 असतात. आता 2 कोण असतात? ऐका, एक असतो यमाचा दूत, दुसरा असतो चित्रगुप्ताचा दूत. एक यमाचा दूत येतो त्याचा प्राण घेण्यासाठी, चित्रगुप्ताचा दूत येतो याचा आयुष्यामध्ये केलेल्या कर्माचं रेकॉर्ड घेण्यासाठी. विठाला विठाला ऐका, मग त्या ठिकाणी बघा ते त्याचा जीव काढतात, तो जीव घेतात आणि ते यमदूत कुठं जातात? यमलोकात जातात. जेव्हा अशी घेऊन यमदूत शिखर यमलोकी जाते, पुसोन यमरायाशी मग ती बोलो की येते. त्रयोदश जीवाशी द्वारदशी ठेवी ती, जीवाशी घेऊन यमदूत शिखर यमलोकी जाते. ते तिथून यमराजाकडे जातात त्या जीवाला घेऊन.
आणि गेल्यानंतर तो जीव यमराजाला विचारतो, ज्याच्या हातात आपलं मरण आहे त्याला म्हणतो महाराज जय हरी, काय अहो खरंच माझं आयुष्य संपलं का, अहो चेक करा बरं. मग त्याचं रेकॉर्ड चेक केलं जातं. आता रेकॉर्ड चेक केल्यानंतर जर दैवयोगाने त्याचं आयुष्य जर शिल्लक असेल तर त्याला परत पाठवलं जातं राहिलेलं आयुष्य पूर्ण करण्यासाठी. आपण ऐकून असाल बऱ्याच वेळा अंत्यविधीची तयारी झाल्यानंतर काही काही उठून बसली. हा सत्य ऐका का, जर रॉंग नंबर लागला तर त्याला परत पाठवलं जातं. म्हणजे विनाकारण यमसुद्धा करत नाही, विनाकारण यम त्रास देणार नाही, पण आपले लोक विनाकारण दिल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्या ठिकाणी त्या जीवाला घेऊन येतात आणि तिथं सोडून देतात. ऐका, आता सोडून दिल्यानंतर तो जो आत्मा आहे ना, त्याला सूक्ष्म शरीर धारण होतं अंगुष्ठा मात्र. ऐका, आता जिथं अंत्यविधी चालतो का 3.5 घंट्यामध्ये तो आत्मा तिथं येतो आणि आल्यानंतर तो आत्मा ती सर्व प्रेत यात्रा पाहतो. कोणाची? त्याचीच. त्याला असं वाटतं की या प्रेतामध्ये आपण म्हणजे प्रवेश करावा, शरीरामध्ये प्रवेश करावा, पण यमदूतांनी बांधल्यामुळं त्याला प्रवेश करता येत नाही. ऐका, मग तो असणारा सूक्ष्म देहाने तो प्राण, तो जीव त्या शरीराकडे पाहतो. आता ही मुलं बाळं सर्व रडतात, शोक करतात. ऐका ना. आणि मग त्या ठिकाणी तो विचार करतो, अरे मी प्रत्येकाच्या वर्षश्राद्धाला गेलो, दसक्रियाला गेलो, मी एकही कार्यक्रम सोडला नाही आणि माझ्या कार्यक्रमाला अर्धे लोक आले नाही. तो विचार करतो. ऐका, मग केल्यानंतर अंत्यविधीची तयारी होते. अंत्यविधीची तयारी झाल्यानंतर लोक म्हणतात, आवरा आवरा, मायबाप बंधू सारे करते विचार, उचला उचला म्हणती झाला भूमीशी भार. ऐका, मग त्याला उचललं जातं, प्रेत बांधलं जातं, प्रेताबरोबर भात दिला जातो. प्रेत उचललं जातं, अर्ध्या रस्त्यात नेलं जातं, तिथं ठेवलं जातं, खांदेकरी बदलवले जातात, तिथून एक दगड उचलला जातो, त्याला म्हणायचं जीव खडा. तिथून पुढं प्रेत उचललं जातं, कुठं स्मशानभूमीत नेलं जातं. जर समजा पुरुष असेल तर कुंकाचं स्वस्तिक काढावं, जागा स्वच्छ करून पंचामृत टाकून, स्त्री असेल तर हळदीचं स्वस्तिक काढावं, त्याच्यावरती ती चिता करावी, प्रेताचं डोकं दक्षिणेला करावं. का करावं? आपल्याकडे वेळ संपली. आणि ठेवल्यानंतर असणारा जो मुलगा मुलगी आहे त्या ठिकाणी त्यांनी काय करावं? पाणी द्यावं. या बोटाने, हे पृथ्वी तत्वाचं बोट आहे, हे बोट फार महत्त्वाचं आहे. आता शासनाने बोटं वापरात आणले, पण हे बोटं पूर्वपार जुनी संस्कृती महाराजांची. ऐका ना, काय अरे जुनी संस्कृती इतकी भारी आहे, इतकी मजबूत पाय आहे. या ठिकाणी ही आचारसंहिता, संस्कृती रूपी आचारसंहिता आमच्या ऋषीमुनींनी आणली महाराज. अनादिकालची परंपरा ही आजची नाही आहे. पा किती गोड संस्कृती. आपल्याकडे वेळ नाही, वेळ संपत आली. चला, मग त्या ठिकाणी दिला पाणी की मुलगा मुलगी परत फिरतात आणि परत फिरल्यानंतर ते मागं पाहत, बोला पाहतात का? नाही. चला घरी आले, पाहता पाहता महाराज अस्थिविसर्जन झालं. अंत्यविधी, अस्थिविसर्जन, दसक्रिया, हे 3 कर्म. ऐका, 3 कर्म हे असणारा जीवात्मा प्रेत योनीला प्राप्त होतो. प्रेत योनीतून त्याची मुक्ती करून त्याला पितर योनीचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी 13वं आणि श्राद्ध कर्म आहे. मग आता ते झाल्यानंतर 13वं येतं. आता 13वं झालं की 48 दिवसानंतर तो जीव 13व्याचा पिंड घेऊन प्रवासाला निघतो, वैतरणी जवळ जातो. वैतरणी पास करून पुढे 39 दिवसानंतर तो जीव कुठं जातो? यमलोकात जातो. किती झाले? 100. आता 265 दिवस त्याची केस चालते, चित्रगुप्त नावचा वकील चालवतो. झाले 365 तो दिवस आजचा. ऐका, श्राद्धाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवसाला वर्षापूर्वी गेलेला जीव यमाचा दूत, चित्रगुप्ताचा दूत, म्हणजे तो लेखाजोखा घेऊन सर्व दक्षिण दिशेला धर्मध्वज नावचं नगर आहे त्या राजाकडे जातात. राजाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजाकडं सर्व ते रेकॉर्ड चेक केलं जातं. तो धर्मध्वज राजा 17 तत्व त्या ठिकाणी वायुदेवाला सांगतो, या 17 तत्वाच्या रूपाने या जीवाला त्याच्या त्याच्या घरामध्ये सोडून द्या. कुठं? म्हणजे आजच्या दिवसाला. अदृश्य रूपाने बाबा दिसत नसले, पण बाबा सध्या या गावामध्ये आहेत ठराविक वेळेसाठी, हे नाकारून चालणार नाही. ऐका, मग त्या जीवाला घेऊन ती 17 तत्व 10:15 वाजता त्याच्या त्या प्रांगणामध्ये त्याच्या त्याच्या घरापर्यंत येतात.
हो. आल्यानंतर संपूर्ण प्रकारचा काय आहे हा श्राद्ध कर्माचा विधी होतो. विधी झाल्यानंतर 12:15च्या नंतर ती 17 तत्व त्या जीवाला घेऊन त्या राजाकडे घेऊन जातात. आता गेल्यानंतर तो राजा त्या जीवाचे 3 भाग करतो. किती करतो? बोलत चला. 3 करतो. त्यापैकी एक भाग देवाचा अंश जीव आहे म्हणून मम वांशी जीवलोकी जीवभूत सनातना. एक भाग भगवान परमात्मा आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. खाली राहिले 2 भाग. आता 2 भागापैकी दुसरा भाग आपल्या डोक्याच्या वरती पितृलोक आहे. त्या पितृलोकामध्ये दुसरा भाग स्थापित करतो. कशासाठी? त्या मुलांना प्रतिवर्षी पितृ करण्यासाठी. कशासाठी करतात का तुमच्याकडं? हां हां करतात ना. हो. मग पितृकर्मासाठी. आणि तिसरा जो भाग आहे तो भाग त्याच्यानंतर नातवाच्या पंतवाच्या कोणाच्या तरी कोणाच्या पोटी त्या घरामध्ये जन्माला येत. ते बाळ जन्माला आलं की ते काय रडायचं थांबत नाही. मग लोक त्याला नाही का साखरायचा अंगारा लाव, भाकरायचा अंगारा लाव, सटवायचा अंगारा लाव. ते काय राहत नाही, रडतं महाराज. मग ब्राह्मणाकडे जातात. हे पोरग सारखं किटकिट करतं, हो बघा आता काय करायचं. मग ब्राह्मण बुवा सांगतो 3ऱ्या पिढीत कोणीतरी गेलेला आहे, त्याचं समाधान झालेलं नाही, तो तुमच्याकडे पोटाला आला. येतात ना. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून हे सत्यच मानावं लागेल. याला म्हणतात श्राद्ध कर्म. आता ऐका, हे श्राद्ध कर्म केलं तर फायदा काय, नाही केलं तर नुकसान काय. आपल्याकडे वेळ कमी आहे. आता जर समजा हे कर्म जर केलं नाही, गेलेल्या जीवाचं अंत्यविधी, रक्षाविसर्जन, हस्तिविसर्जन हे कर्म जर झाले नाही, श्राद्ध कर्म जर झाले नाही तर काय पिंडदानादी विधी कर्म न झालेल्याचे पूर्वज म्हणजे पितर कुठं जातात? अधपतनाला जातात. तुका म्हणे पेत्रो अधपतना जाती, म्हणे पेत्रो अधपतना जाती. अशा पर्यंत आली क्रोधे. ऐका, तुका म्हणे पितृ अधपतना जाती, तया शाप देती अति क्रोधे. शाप देतात त्या परिवाराला. आणि कटकटा काय करतात? हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारे पुत्र झाला. वंशी दुराचारे पुत्र झाला. कटकटा करते पितर, वंशी दुराचारे पुत्र झाला. वंशी दुराचारे पुत्र झाला. ऐका, आता ते गेलेले पितर जर श्राद्ध कर्म, दशक्रिया विधी, पिंडदानादी कर्म झालं नाही, गीता सांगते संकरो का नरो येव कुलघ्राणा कुलश्च पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदानादी कर्म न झालेल्यांचे पितर लुप्त होतात आणि ते शाप देतात. त्या परिवाराला दोष लागतो आणि त्याचं नाव बोला काय? पितृदोष. पण ते आपल्याला कळत नाही. ऐका, जाता जाता सांगून जातो त्याच्या खुणा. जर समजा घरामध्ये स्वयंपाक झाले, जेवणाला सर्व बसले, किरकोळ कारणाहून चकमक झाली, सर्व उपवाशी झोपले, पितृदोष. त्या घरामध्ये सारखं आजारपण, एक उठलं की दुसरं पडतं, पितृदोष. त्या घरामध्ये किती धावपळ करा, किती बी व्यवसाय करा, उद्योग करा, पैशाला पैसा लागत नाही, पितृदोष. त्या घरामध्ये घाती अपघाती कोणीतरी जातं, पितृदोष. त्या घरामध्ये बाबा वैद भगतवाणी करून संतान होत नाही, पितृदोष. त्या घरामध्ये जर त्या घराच्या भिंतीला जर पिंपळाचं झाड उगवलं, पितृदोष. रेड्यावर बसून दक्षिणेला कोणीतरी जात आहे, स्वप्नात वारंवार आलं, पितृदोष. अनेक प्रकारची सांकेतिक चिन्ह आहे पितृ. आणि अशा प्रकारचा दोष
मग जेणेकरून हा दोष आपल्या पितरांचा होऊ नये याच्यासाठी कर्म आहे. आणि जर समजा यथाविधी पिंडदानादी कर्म पूर्ण झालं तर तेच पितर त्या तुका मुलांना- म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती जगताळ कल्याण इच्छिती दया गुणाळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया गोळा कल्याण इच्छिती दया गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती दया गुणा कल्याण इच्छिती दया गुणा दया गुणा आशीर्वाद देते पितृ आशीर्वाद देते. वा जोरात टाळे वाजवा. ऐका. आणि म्हणून हे कर्म जर यथायोग्य झालं तर महाराज म्हणतात ते पितर संतुष्ट होतात, आशीर्वाद देतात. ऐका. आणि मग त्या परिवाराचा त्या मुलांचा बाग कधी फेल जात बोला बाग फेल जात नाही. एका गाडीची दुसरी गाडी, मोठा ट्रॅक्टर असला की छोटा येतो, एका फ्लॅटचा दुसरा फ्लॅट. महाराज हा 1 एकरचं 4 एकर ही कृपा पितरांची आहे. ऐका. 4 देवता सांगितल्या, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता आणि पितृदेवता. इतर देव बरे, पितरांना सांभाळा. आपले पितर जर रुष्ट झाले तर अवघड काम आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, हा काटा अवघड आहे. मग तेच पितर संतुष्ट समाधानी होतात आणि आशीर्वाद देतात. छोटंसं उदाहरण आलं द्वादशी म्हणून सांगतो. सर्वांना माहिती आहे रुक्मांगद राजा, सर्वांना माहिती आहे. ऐका. रुक्मांगद राजा एवढा मोठा पवित्र राजा होता हां की त्याच्या नगरामध्ये फुलं घेण्यासाठी त्याच्या बागेतले स्वर्गातलं विमान यायचं. कुठलं बोलत चला पटपट. तुम्ही नाराज आहे का काही? मला वाटतं नाराज आहे का कोरोनामध्ये देवाने आम्हाला कशाला ठेवलं असेल मागं, असं तर काही नाही ना. नाराज तर नाही ना. मग असे प्रसन्न तुमचे चेहरे गुलाबाच्या तुम्ही सूर्यफुलासारखे पडल्यामुळं मला कळे ना. हां असो, या आपल्याकडे चला, वेळ कमी आहे आपल्याला, फास्ट जायचं. ऐका. फुलं घ्यायला विमान यायचं बरं का. राजा सकाळी चक्करला गेला शेताला की फुलं तोडलेले. अरे हे फुलं कोण नेत असाल? मग राजाने 2 रक्षक ठेवले, राखण करणारे ठेवले. आता ठेवल्यानंतर योगायोगाने जे रक्षण करणारे ते रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांनी वांग्याच्या काड्या घेतल्या, त्या पेटावल्या, शेकुटी करत बसले. कोण? राखण करणारे. आणि तितक्यामध्ये स्वर्गातलं ते विमान नित्य नियमाने आलं इंद्र दरबारात. आता विमान काही जमिनीला स्पर्श करत, ऐका ना, 2 फूट वरती. आता ते आले, त्यांनी ती फुलं तोडले. तितक्यामध्ये प्रकार काय झाला, जाऊन विमानात बसणार तितक्यामध्ये वाऱ्याची झुळूक आली. आणि त्या झुळकीनं हे जे वांग्याच्या काड्या टाकून शेकणारे रक्षक आहे का, तो वांग्याचा धूर असा त्या विमानाला स्पर्श झाला. कशाला? आणि ते विमान धाडकान खाली पडलं. कसं पडलं पकवाजे महाराज? असं पडलं बरं का. असं विमान खाली पडलं. ऐका ना. मग खाली पडल्यानंतर त्याचा आवाज झाला. काय झाला? मग हे राखण करणारे उठले. मग दावीन नले बनकर म्हणा ते काय वाजे नले, थोर पाता सापडले तस्कर अमरावतीचे. त्याशी घेता दांडोळा भरल्या देखती खोळा धरून आणले सकळा रायाजवळी. ऐका. तिथं गेले, पाहिलं तर प्रत्येकाच्या खोळीमध्ये फुलं. हे रक्षक म्हणे, का रे कोण रे तुम्ही, कुठून कधीपासून फुलं चोरता? चला राजाकडं. ऐका ना. त्यांना पकडलं राजाकडे घेऊन गेले. राजाने प्रश्न केला, का रे कुठले तुम्ही? ते म्हणले, राजे साहेब आम्ही स्वर्गातून आलो. राजा म्हटलं, स्वर्गातून? हो. कोणाचे सेवक? म्हणले, आम्ही इंद्राचे.
म्हणले मग हे विमान कसं काय पडलं खाली? ऐका ना, त्यांनी सांगितलं राजा वांग्याचा धूर निमित्ताला त्या विमानाला स्पर्श झाला म्हणून विमान पडलं रे. मग राजाला आनंद झाला. राजा म्हटला मी किती भाग्यवान का माझ्या बागेतली फुलं कुठं जातात? इंद्र पूजेसाठी. राजा म्हणला अजून घेऊन जा. ऐका ना, पण त्यांनी सांगितलं राजा अरे हे विमान उठत नाही, आता जायचं कसं? मग राजाने प्रश्न केला. ऐका, राजा म्हणतो मग काय करावं लागेल ही विमान उठण्यासाठी? हा, त्यांनी सुंदर उपाय सांगितला. तो म्हणले राजा ऐक ना, काय जर तुझ्या नगरामध्ये कोणी जर एकादशीचं व्रत केलं असेल आणि त्या व्रताचा संकल्प जर त्या विमानाचा चरणस्थळी केला तर ते विमान कुठं जाईल? स्वर्गाला जाईल. आता ऐका, तेव्हा एकादशीच माहीत नाही. मी आशीर्वाद सांगतोय. त्या ठिकाणी बघा, मग राजाने दौंडी दिली गावात. ऐका, कोणी एकादशीचं व्रत केलं असेल तर त्याने राजाला येऊन कळवावं. महाराज दवंडी पिटवली, एकही नाही. परत आले राजाचे सेवक. म्हटले राजेसाहेब कोणीच एकादशी केली नाही. मग राजाने डोकं चालवलं. ऐका, राजा म्हणला कालपासून जो उपवासी कोणी एखादा आहे का चौकशी करा. ऐका ना, मग त्या ठिकाणी योगायोग एक महिला सापडली. एक महिला सापडली बरं का. आता ती महिला, तिने काही एकादशी नव्हती केली. त्यांचं घरातल्या किरकोळ कारणावरून काय झालं, विठाला 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 विठाला. किरकोळ बोलता बोलता थोडं शाब्दिक चकामक झाली आणि मग त्या बाईच्या मालकाने विनाच उचलला. विना उचलला असेल का? बोला काय उचलला असेल? मग तो धावला मारा. त्यांचं भांडण झालं. ती बाई म्हणली मला जेवायचं. ऐका, सासूने विनंती केली. हा प्रकार दशमीचा, भांडण दशमीचं बरं का. मी पर्व काळ सांगतो. ऐका, जेवली नाही. पोरं म्हणे मम्मी अगं जेवून घ्या ना, पप्पांच्या काय मागं लागते. नाही जेवायचं. मुलीने सांगितलं नाही जेवायचीच नाही. महाराज ती द्वादशीच्या 10 वाजेपर्यंत उपवाशीच. कळालं राजाला ही बाई उपवाशी. चौकशी केली. हो अमुक पाटलाची बाई उपवाशी. जा तिला कळवा. हा येत आहे तुझ्याकडं राजाचे सेवक. बर, राजाने सर्व भजनी मंडळ जमा केलं. असं कोणासाठी? हरिपाठ करणाऱ्या बाईसाठी. ऐका, पालखी सजवली. सुंदर असं पातळ घेतलं त्या बाईला. कोणाला? हरिपाठ करणारीला. आणि लगेच भजनी मंडळ आमचं निघालं पालखी घेऊन. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ऐका ना, आता ही दिंडी पालखी वाजत वाजत तिच्या घराजवळ गेली. ती घरात होती. ती पोराला म्हणे पप्या काय वाजतं पाय रे. पप्या पळत आला. पप्या म्हणे मम्मी दिंडी आली. दिंडी कुठं? आपल्या घरी. म्हणे हो आले महाराज सगळे. सांगितलं आई साहेब स्नान करा, हे सुंदर असं वस्त्र परिधान करा. बर, आणि पालखीत बसा, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी आलो. कुठं जायचं? म्हणले तुम्हाला राजाने बोलवलं. बर, जाऊन काय करायचं? ते वारकरी बिचारे ते म्हणे आईसाहेब फार मोठा अधिकार तुमचा. म्हणे काय? तुम्ही फक्त स्वर्गातून विमान आलं ते खाली पडलं ते उठे ना म्हणून त्याला स्पर्श करायचं. आता महाराज असं सांगितले होती बाई येईन का? ती म्हणे बाया बरं झालं. मग त्या नागरातले बाकीच्या बाया म्हणे त्यांच्या घर मालकाला कावो त्या बरोबरच्या भाऊनं पाहना स्वर्गातून म्हणजे अभंग सांगतो मी. जर 2-2 अभंग सांगितले तर पाठ केले असते असं म्हणायचं आहे मला. तुम्हाला काय वाटतं? चला असो. त्या ठिकाणी ऐका ना, मग निलतीला जेतासे इंद्र विमान ते तर रावो गेला आपण तयाचे घालिता पुण्य पण विमान गेले ऊर्ध्वपंथ. विमान उठला. ऐका, पण त्या विमानामध्ये रुक्मांगद राजा जायच्या वेळेला
त्याचा मुलगा धर्मांगद त्याच्या जवळ आला. मला आशीर्वाद सांगायचा आहे. आणि धर्मांगद त्याच्या जवळ आला आणि त्या धर्मांगदाला रुक्मांगद राजाने सांगितलं, बाळा ये बघ, असणाऱ्या सर्व प्रजेवरती प्रेम करायचं, सांभाळून घ्यायचं, सर्वांवरती दया करायची आणि सुंदर असं राज्य करायचं. आणि मी जसं केल्या याच्या 4 पट राज्य तुझं झालं पाहिजे, यासाठी तुला आशीर्वाद देतो. आणि त्या धर्मांगदाच्या मस्तकावरती हात रुक्मांगदाने ठेवला आणि स्वर्गामध्ये प्रयाण केला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण कल्याण इच्छिते तया कुळा. बस. आणि म्हणून अशा प्रकारचं हे कर्म सांगितलं. आणि या कर्मामध्ये कीर्तन का, शेवटचा मुद्दा सांगतो ना, अभंगाकडे येतो. आपण 2 वाजेच्या आता आवरू, काही टेन्शन घ्यायचं. ऐका, त्या ठिकाणी काय घ्यायचं, आता तुम्ही सर्वांनी पूजा केली, पण भागवत सांगतं, भागवत पा, कर्मे आचमन करावे, हां, तेळ मात्र दोष घ्या जा, काय या ठिकाणी कर्मे आचमन करावे, तेही मास मात्र जळ घ्यावे, न्यूनतम अधिक दोष पावे, सुरापान सर्वथा. आपण पूजा झाली, पण पूजा सफल होईलच असं नाही, त्या पूजेमध्ये दोष घडू शकतो. आता भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, पूजा करताना हातावर 3 वेळा जे पाणी प्राशन करायचं असतं ते किती घ्यायचं, 1 उडदाचा दाना बुडेल एवढंच पाणी घ्यायचं. कमी झालं तरी दोष, जास्त झालं तरी दोष. महाराज म्हणतात, कर्मधर्म नव्हती सांग आणि उन्हे अधपतन. जर ते कर्म करताना त्यामध्ये जर कमी जास्त झालं तर सद्गतीला जाणारा मनुष्य सुद्धा अधोगतीला जाऊ शकतो. मग झालेल्या कर्मामध्ये जर कमी जास्त त्रुटी राहिली असेल तर त्याची मंत्र चळे थोडा तो धडची होय वेडा, तो धडची होय वेडा, तो धडची होय वेडा. हे मंत्र चळे थोडा, तो धडची होय वेडा, तो धडची होय वेडा, तो धडची होय वेडा. ऐका, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. ज्या मंत्राने उद्धार होतो, जो मंत्र तारक आहे, हो, तो जर थोडा चुकला तर मनुष्य वेडावतो. मंत्र चळे थोडा तरी तो धडची होय. हां, केलेल्या कर्मामध्ये जर कमी जास्त प्रमाण झालं तर त्या ठिकाणी ते घातक ठरू शकतं. मग त्यासाठी या ठिकाणी हरिकथा आहे. काय आहे? कथा दोष हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. मग कशाही प्रकारचा दोष असला तरी तो दोष घालवण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. राम हरी 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 मंत्र हा जीवाचा. हरी 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 मंत्र हा जीवाचा. हरी 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 मंत्र हा जीवाचा. हरी हरी मंत्र हा जीवाचा. मनती जवाचा तया होता, मनती जवाचा तया होता. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हे रामकृष्ण नाम सर्वदोष हरण, जड जीवा तारण, हरी एक, जड जीवा तारण, हरी सुंदर प्रमाण दिलं. एक प्रमाण हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. दुसरा प्रमाण रामकृष्ण नाम सर्व दोष, कसाही दोष असो, पितृदोष असो, कसलाही दोष, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक. आणि म्हणून नामस्मरण झालं की त्या जीवात्म्याला मुक्ती मिळते. कारण नाम देवाचं कसं आहे, हं, पवित्र आहे, मंगल आहे, सत्य आहे, साच आहे, खरं आहे
आणि पाप्याला सुद्धा उद्धार करणारं तारून नेणारं नाम आहे, म्हणून हरकथा आहे. आणि या ठिकाणी या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मानवी मनाला उपदेश करतात. आता मला एक सांगा, संसार प्रपंच घडतो कोणाकडून? मनाकडून. आणि भक्ती घडते मनाकडून. आता ऐका, संसारासाठी शरीराची गरज आहे आणि भक्तीसाठी मनाची गरज आहे. कारण दोन गती सांगितल्या. एक सांगितला देव मार्ग, दुसरा सांगितला यम मार्ग. देव मार्ग सुखप्रदम, यम मार्ग भयप्रदम. दोन मार्ग सांगितले. पण महाराज म्हणतात गतीला जायचं का अधोगतीला जायचं हे कोणाच्या हातात आहे? गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती मनाची युक्ती. मनला वाये कांते साधू संगे, साधू संगे मनला वाये कांते साधू संगे. गतीला नेणं का अधोगतीला नेणं कुणाच्या हातात आहे? पटपट बोला. मनाच्या हातात. आता मला एक सांगा, सुंदर कपडे घालावा हे तुम्हाला वाटतं का मनाला? पटपट बोलत चला. अजून 1 एकर 2 एकर शेती वाढावा हे तुम्हाला वाटतं का मनाला? आता कीर्तन काय आटपणार नाही, आता उठून घरी जावा हे तुम्हाला वाटतं का मनाला? मनाला. बघा ना, मन इंद्रियाचा कोण आहे? राजा. त्याशी सर्व भावे. हा, देहरूपी गाडीचा ड्रायव्हर मन आहे. मनाने ठरवलं तो तिकडे घेऊन जाईल. हा, उद्धाराला कारण मन आहे, अधपतनाला कारण मन आहे. हा, आणि म्हणून असं जे मन आहे, या मनाला तुकोबाराय गोड बोलून उपदेश करतात. आणि काय सांगतात? नको नको मना बंधू माया जाणी. हो, नको नको मना मना बंधू माया जाणी. हो, महाराज मनाला उपदेश करताय, नको नको म्हणा. अरे म्हणा नको, डबल शब्द नको का? दुरुक्ती दोष आहे. म्हणा, अरे ऐक, नको 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 म्हणा गुंतू मा. बरं, मनाला उपदेश का? ऐका, देहाला उपदेश का नाही? तर देहाला उपदेश करून उपयोगच नाही. कारण हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाला वरी चर्म घातले रे, कुर्मे कीटकाचा
कारण हा देह नश्वर आहे. नाशिवंत देह नाशेल हे जाणा. बर चला, बरं आत्म्याला उपदेश केला तर आत्म्याला उपदेशाची गरजच नाही. कारण आत्मा कसा आहे, अविनाशी आनंद गणे. नैनम चिंतती शस्त्राणी नैनम दहती पावका नैनम क्लेशेंत्या पोन शिवसुत मारुता. शस्त्राचे नि तुटेना उदकाचे नि कालवेना अग्नीचे नि जळेना स्वरूप माझे. चला, मनानं उपदेश कोणाला आहे? मनाला आहे. पण काय उपदेश आहे? अरे मना नको नको गुंतू कुठं? मायाजाळामध्ये. मी माझं हे मायाजाळ आहे. बस प्रपंच हे मायाजाळ आहे. काय मग त्यासाठी गुंतू नको. मग काय कर? हरी हरी तुम्ही म्हणारे त्याने मायाजाळ. अरे म्हणा, तू जर या प्रपंचामध्ये सारखा जर प्रपंचाला सावरत बसला ना, एक दिवस काळाची उडी येऊन पडेल. काळाची ये ओढे पडत माझे मान. काळाची ये ओढे पडत माझे मान. काळाची ओढी पडेल माझे भान. काळाची ओढी पडेल माझे भान. काळाला जवळे रासामाया. काळाला जवळे रासामाया. काळाची ये ओढे पडत माझे मान. काळाची ये ओढे पडत माझे मान. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाची ओढी पडेल माझे भान. काळाची ओढी पडेल माझे भान. महाराज म्हटले, अरे म्हणा ऐक माझं शहाणा हो. आता तरी म्हणा होय तू शहाणा. लागे चरण रजा संताची या. मना शहाणा होईल. नको या प्रपंचामध्ये मिथ्यामध्ये गुंतू. का? जेव्हा काळाची उडी पडेल ना, तेव्हा तुझं कुणीच नसणार आहे. आजपर्यंत आलं का कुणी सोडवायला? नाही. काळाची उडी पडेल बाय. जेव्हा उडी पडेल तेव्हा कळेल. महाराज म्हणतात, कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. राती निराळी लांडा पोरे सकळ. बस ना हे कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंते जाशील प्राण्या एकला माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. ऐका, या ठिकाणी बाबा उडी पडेल. आपला विषय सोडा. ऐका ना, भगवान श्रीकृष्ण गोपाळाबरोबर चेंडूपळी खेळता यमुनाच्या तीराला. आणि खेळता खेळता चेंडू उडाला आणि डोळ्यात बुडाला. बुडाल्यानंतर सर्व गोपाळ म्हणतात, कृष्णा अरे आता 12:30 वाजले, पण आपल्याला खेळायचं साधन आहे. चेंडू गेला. हां, कुणी जायचं? वा गोपाळ हा म्हटलं मी नाही जाणार. तो म्हटलं मी नाही जाणार. पण त्या डोहामध्ये कालिया होता. ऐका, त्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाला कालियाचं मर्दन करायचं होतं. भगवान श्रीकृष्ण म्हणे मी जाऊ का चेंडू काढायला? हा बाकीचे म्हणे चालेल. टाळ्यांचा भडीमार झाला. भगवान श्रीकृष्णाने उडी मारली महाराज त्या डोहामध्ये. बराच वेळ गेला महाराज. कालियाचं मर्दन भगवान श्रीकृष्णाने केलं आणि कालिया रक्त ओकला आणि ते रक्त त्या पाण्यावरती तरंगायला लागलं. आणि हे गोपाळांनी वरून पाहिलं. गोपाळ एकमेकाला म्हणताय, अरे आता काय कृष्ण राहिला नाही बघ, रक्त वरती आलं. हां, एक गोपाळ म्हणतो, अरे जा त्याच्या आईला जाऊन सांगा. एक गोपाळ पळत पळत गेला. यशोदा मैया, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. ऐका ना, अहो देवाची माय सांगतो. यशोदा माय पळत आली. महाराज रडतच आली. डोक्याला पदर लावून डोहावरी पाहिलं. जेव्हा ते पाणी तिला दिसलं तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, तिची सुद्धा काय अवस्था झाली. मागे सरे माय पाऊला पाऊले. मागे सरे माय पाऊला पाऊले. मागे सरे माय पाऊला
यशोदा माया त्या डोहाकडे असं उडी मारायला बघायची. आता ती खरंच मारणार होती का? बोला ना महिला मंडळ. नाही, बाकीच्या 2-5 तिला धरायला, अगं जाऊ दे, जे व्हायचं ते झालं, कशाला आता. बाकीच्या बाया ते पोरं आले म्हणले मावशी जाऊ दा, कशाला असं करता, आम्ही नाही का कृष्णासारखं. त्याच्यात एक म्हातारी गवळण होती, ती म्हणले एकदा सोडून पाहते का गईला, मोकळी करा बरं. महाराज मोकळी केलं ना तेव्हा यशोदा माया मागं सारखायला लागली. मी नाही म्हणत, नामदेव महाराज म्हणतात मागे सरे माय पाऊला पाऊली, मागं सरायला लागली. मग देवाची माईची जर अशी अवस्था आहे तर आपलं काय? विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात भाऊ, अरे म्हणा आई गेड्यासारखं करू नको, संसारात माया जाळात पडू नको, काळाची उडी पडेल, कोणीच कोणाचं नाही. ते मन म्हणे महाराज काय सांगता, माझे हात इतके वरती वरती आहे ना. हां म्हणले आता ज्या सरकारची सत्ता आहे ना त्यांचं काम मी करतो. म्हणले मोदी साहेबांचा नंबर आहे माझ्याकडं. तो कबर आहे म्हणले येडा, अरे केवढा मोठा राजा राहू द्या पण कोणीच कामात येत नाही. सोडविना राजा, सोडविना राजा देशीचा तोदा रे. सोडविना राजा, सोडविना राजा, सोडविना राजा देशीचा तोदा रे. सोडविना राजा आणि कसोया रे बाले बाले, 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 बाले काळाची ओढे, काळाची ओढे पडेल वाजवा, काळाची ओढे, काळाची ओढे, काळाची ओढे पडेल वाजवा, महाराज म्हटले भाऊ कोणी सोडवत नाही. काय? अरे बाबा, ज्याचा पुत्र ज्याने गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला, भगवान श्रीकृष्ण, त्या वसुदेवाला चुकलं नाही. अरे जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्रजी, तो राजा दशरथ पुत्र करता मरावं लागलं. अरे कोणीच कोणाचं नाही. मग महाराज माय सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, राजा सोडवणार नाही, कोणी सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, म्हणे तुला सोडवेना कोणी, तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, तुका म्हणे तुला सोडवेना कोणी. आणि कसोयरी भरी भरी, आणि कसोयरी एका चंद्रमानी वाचोनिया, काळाची पडेल बादेवा, काळाची उडी पडेल बादेवा. एका चंद्रमानी वाचोनिया, एका चंद्रमानी वाचोनिया, काळाची ओढे पडेल बादेवा, काळाची ओढे पडेल सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप, काळाची ओढे पडेल बादेवा, काळाची ओढे पडेल तुकोबाराय म्हणतात अरे म्हणा एक काम कर,
त्या परमेश्वराची कृपा करून घे, प्राप्त करून घे, आणि तोच तुला सोडवणार आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधारा. महाराज म्हणले तुका म्हणे तुला सोडविना कोणी सोडणार नाही. पण ज्या वेळेला तू शुद्ध अंतकरणाने त्याला आवाज देशील ना, तो तुझ्या कठीण प्रसंगामध्ये हजर झाल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदीसाठी तो हजर झाला, गजेंद्रासाठी हजर झाला, अजमेळ्यासाठी हजर झाला, भक्त प्रल्हादासाठी हजर झाला, सर्वांसाठी हजर झाला. अरे म्हणा एकच कर, तू संगत चांगली कर. संगत संतन की करले जन्म का सार्थक कचो करले. अरे चांगली संगत संतन की संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन दल के लागे रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सजेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी 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 बनेगी. संतांच्या संगतीमध्ये जा आणि त्या ईश्वराची कृपा प्राप्त करून घे. मग मनाने तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला सर्व आता पटलं, मला कळालं, समजलं, उमजलं, पण आता एक सांगा, त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी संतांच्या सान्निध्यामध्ये जाऊन काय करायचं? म्हणले त्याची सेवा करायची. महाराज पण सेवा म्हणजे नक्की काय? स्पष्टीकरण सांगा. महाराज म्हणले सेवा म्हणजे एकच, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, काम क्रोध भय निवारोनी. बस सेवा म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं. महाराज ते देवाचं नामस्मरण कसं करायचं? सर्वांनी एकदा वरती हात करा. हा विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये. जय जय विठोबा रखो माये, 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 रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो आणि या पद्धतीनं बघा दादा, ऐका, जेवणामध्ये किती श्रीमंती आहे हे महत्त्वाचं नाही, संस्कृती महत्त्वाची. बस करणे तरी हेच करा, गोर नरका का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. बस प्रपंचामध्ये हव्यास करण्यापेक्षा परमार्थाकडे वाटचाल करा. असणारा भगवान परमात्मा आपला असा करा. उभयता जीवनामध्ये दादा तुका म्हणे एक मरणची सरी उत्तमची उरी कीर्ती माझी. केलेला परमार्थ, केलेला सत्कर्म जीवाची मरेपर्यंत सांगात सोडत नाही, बाकीचं सर्व इथं सोडून जायचं. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे मनापासून कुठली गोष्ट करायची तर व्यवस्थित करा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. म्हणा हेच काम कर, परमेश्वराची कृपा कर, संताची संगत कर. आणि ऐक ना म्हणा,
एवढाही सांगून जर तू ऐकलं नाही तर काय होईल माहितीये का? हे जरी नाही काल तरी दोसारा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दोसारा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दने आमचं काय वागाईल, एका जनार्दनी आमचं काय बघाईल, एका जनार्दने आमचं काय वागाईल, एका जनार्दनी आमचं काय पिंगळा 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 माधुरी बोली बोलतो देखा, पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी बोल बोलतो देखा, पिंगळा माधुरी. बोलत देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, बोलत देखा पिंगळा माधुरी. हे दाताचं दातवन झागा कोणे, दाताचं दातवन झागा कोणे, कुंको घ्या कोणी काळा म्हणे, कुंको घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंको घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. सोमवागा प्रेम नगरावारी, वाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी, सावध वावणी भजनी लागा देव करा कैवारी, सावधानी भजनी लागा देव करा कैवारी. माझा मलारीचे वारे, मलारीचे वारे, माझा मलारीचे वारे, मलारीचे वारे, मल्हारी मोर मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची मोर मल्हारीची वारी. हा करोने उचित प्रेम घाले हृदयात, दान मागया चालो, दान मागयाच, दान मागया चालो, दान मागयाच, दान मागाया चाल दान मागाया, हे दान मागाया चाल दान मागाया, दान मागया चालो, दान मागयाच, दान मागया चालो, दान मागयाच, दान मागाया चाल दान मागाया, दान मागाया चाल दान मागाया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलेले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा परात महाराज तुमचे सिद्ध, नाही विचारिला ही करम्या तुला. करा क्षमा परात महाराज तुमचे सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा बायापैकी करा. करा क्षमा परात महाराज तुमचे सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.